आता थेट शिर्डीला जाऊयात। प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत। प्रशांत, आपण बघतोय एक महत्व म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीत देखील आपण बघतोय की 500 आणि 1000च्या नोटा ट्रस्टी स्वीकारत नाहीये। नोटा ज्या आहेत त्या थेट दानपेटीत टाकाव्या असं त्यांचं म्हणणं आहे। कालच्या सरकारच्या निर्णयानंतर शिर्डीमध्ये अशा किती भक्त येताना दिसतायत का आणि तिथल्या ट्रस्टींचं काय म्हणणं आहे? मृदुला, सगळ्यात मोठी अडचण शिर्डीत होते, कारण की शिर्डीला येणारे भाविक हे बहुतांशी प्रवास करून येतात आणि एक ठराविक पैसा शिर्डी घेऊन येतात। साधारणतः 500-1000च्या नोटा त्यांच्याकडे असतात आणि त्यामुळे शिर्डीत जास्त अडचण जाणवते। साईबाबा संस्थानने ही जे डोनेशन काउंटर आहे, त्या डोनेशन काउंटर असो किंवा त्यांची रूमची असो, या ठिकाणी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारणं बंद केलेलं आहे। त्यामुळं भक्तांना अडचण होतीये। दुसरीकडे संस्थेने एक आणखी व्यवस्था केली की जे संस्थांचं प्रसादालय आहे त्या ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था आज सुरू केली आहे, जेणेकरून हा जो सुट्ट्यांची आहे ती भक्तांची दूर होईल। कारण की मार्केटमध्येही जे व्यापारी आहेत त्यांनी 500-1000च्या नोटा स्वीकारणं बंद केलेलं आहे। त्यामुळं अनेकांचा जो शिर्डी बरोबर इतर ठिकाणी जो पर्यटनाला जायचा प्लॅन होता तो कॅन्सल करावा लागतोय। ज्यांचे तिकीट झालेले आहे मात्र दिलासा घेत आहे, मात्र ज्यांचे तिकीट झाले नाही त्यांची मात्र धावपळ होते। संस्थांच्या वतीने सांगण्यात आलंय की जे डोनेशन काउंटर आहेत त्या ठिकाणी पैसे स्वीकारला जाणार नाही, मात्र दानपेटीत जे भक्त पैसे टाकताय त्यांना मात्र पैसे टाकून दिले जात आहे। अगदी खरं, हा सगळा जो अर्थकारण आहे हे सगळं बदललेलं आहे। अगदी खरं। प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रशांत शर्मा शिर्डीहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।